हजारो वर्षापूर्वी एक पोरगा इतका वाया गेला होता, इतका वाया गेला होता, इतका वाया गेला होता की त्याच्या इतके वाया आपण कधीच जाऊ शकत नाही. तो रस्त्यावर उभा राहायचा आणि आलेल्या माणसाकडचा सगळा पैसा लुटून घ्यायचा आणि माणसाला तसा मोकळा जाऊच देत नव्हता, मारूनच टाकायचा जागेवर. ते धनधान्य तर लुटून घ्यायचं, मर्डरच टाकायचं पुढच्याच. भाऊनी माणसं किती मारावा, एक माणूस मारायचं आणि एक खडा रांजणात टाकायचं. पट्ट्याने 7 रांजण भरवले. मी कधी कधी विचार करतो त्या वाल्ल्या कोळ्याच्या तुलनेत तुम्ही आम्ही लय देव माणसं आहे ना. आपण एवढे तर वाया नाही ना गेलो की माणसं मारायचे आणि खडे रांजणात टाकायचे. अहो मुंगी मेली तर करमत नाही आपल्याला. एवढे पाप करतो, माणसं मारतो आपण. तुम्ही आम्ही पाप करून करून काय पाप करतो? दुधात पाणी टाकून विकणे, बरोबर आहे का नाही? कॅरेट मध्ये चांगला माल वरती लावणे, हलका माल खाली भरणे. कीर्तनावर जाताना चप्पल आवडली म्हणून घेऊन गेलो, माई ठेवली ना रे व्यवस्थित, परवाच घेतली का? चप्पल आवडली म्हणून घेऊन जाणे, असे आपले किरकोळ. म्हणजे वाल्ल्या गोळ्याच्या तुलनेत देव माणसंच ना आपण. महिला मंडळ तुम्ही तरी काय माणसं मारता का? तुम्ही पाप करून करून काय पाप करतात बरं? खिशातले 100 काढले, फोटो फिल्टर करून अपलोड केला, ते पापच आरो महाराज. त्याच्यात जर एखादी ब्युटी पार्लर वाली इथं असेल तर तिला दंड होते बा आपला. अहो कशी पाठवा तिच्याकडे, हिरोईनच करून बाहेर काढी देऊ. आमच्या अनेक पोरांचं वाटोळं जे केलं ते ब्युटी पार्लर वाल्यांनीच केलंय. दाखवली तेव्हा वेगळीच होती आणि नंतर कळालं नजारा कुछावर रे. परवा एकीने आंघोळ केली, अर्धा गमीला माती निघाली आंघोळ केल्यावर. मी तिच्याकडून डायरेक्ट ब्युटी पार्लर वालीचाच नंबर घेतला. म्हणतो तो मेकअप कोणी केला? तिने पार्लर वालीचा नंबर दिला मला. मी तिला फोन केला, म्हटलं अगं एवढी अर्धा गमीला माती. ती म्हणाली सुरकुत्या कव्हर करायच्या होत्या बापू. फाउंडेशन काय बनवून टाकतील कळत नाही. परवा 70 वर्षाच्या म्हातारीला तिने 35 वर्षाची केली. जे नाही ते पापच आहे, पण वाल्ल्या गोळ्याच्या तुलनेत कमीच ना वाल्ल्या गोळ्याच्या तुलनेत. ते एवढं पाप करीत होतं. नारद महर्षींना कळालं याचं लय पाप वाढलं, याला आपण काहीतरी मार्ग दाखवला पाहिजे. म्हणून नारद महर्षी म्हटले, येड्या कुठं फिडशील हे पाप, कोण सोबत येणार नाही, एकट्याला नरकाला जावं लागल. तो म्हणाला घरचे. म्हटलं नाही येणार. त्याने नारद महर्षीला बांधून ठेवलं, घरी गेला. आई बापाला विचारलं नरकाला याल का? म्हटले नाही. बायकोला विचारलं नरकाला याल का? म्हटले नाही. पोरांना विचारलं नरकाला याल का? म्हटले नाही. त्याला पश्चाताप झाला की अरे एका पोटासाठी लागतं किती, आणि मी सगळं पाप जे केलं ते परिवारासाठी केलं ना. आज परिवाराने अंग काढून घेतलं. झप 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 चालत ते नारद महर्षींकडे आलं. म्हटलं महाराज लय लेट भेटले हो तुम्ही. आता 7 रांजण भरून ठेवले मी माणसं मारून, आता काय माझ्या जीवनात राहिलं, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. नारद महर्षी म्हटले अय मै हो ना, काळजी कशाला करतो, आम्ही आहे ना. म्हटले हा काय करू अरे मार्ग आहे ना. म्हटले रवी गुरुजींनी गायलं, काय मार्ग आहे? घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. पापाचे पर्वतच साचले ना माणसं मारून. मग देवाच्या नावात ताकद आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लया शिक्षण मात्रे. झालं म्हटले. आणि वाल्ल्या कोळ्यांनी काय विश्वास ठेवला महाराज. काय माहितीये का, शेवटी साधू भेटला, संत भेटला, कोणी भेटला, स्वतःची जेव्हा कष्ट करायची तयारी असते तेव्हाच बदल होतो. बरोबर आहे का नाही? नाही तर किती उघडून लावले संतन कीर्तन प्रवचन किती झाले, पण आम्ही जर प्रयत्नच करायला तयार नसू तर कसं परिवर्तन होईल? शेवटी पहिलं पाऊल आपल्याला टाकावं लागणार आहे. तो म्हणला होईल ना. हो महाराज त्याने भगवंताचा धावा केला. इतिहास असं सांगतो की नामस्मरणात इतके तल्लीन झाले, अंगावर वारूळ झालं तरी भान राहिलं नाही. जप करत राहिले, जप करत राहिले, जप करत राहिले. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. अधिकार एवढा प्राप्त झाला, योग्यता एवढी प्राप्त झाली, जीवनात परिवर्तन इतकी घडली की ज्याचं नाव बदनाम झालं होतं त्याची कीर्ती वाढली. आणि देव जन्माला यायचा होता, देवाचं सगळं चरित्र त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि वाल्मिकी महर्षींनी सगळं चरित्र सांगून टाकलं. आणि देवाचा सुद्धा अवतार झाला. देव सुद्धा म्हटले अरे माझ्या वाल्मिकीने खूप माझं भजन केलंय. आता जसं जसं वाल्मिकी बोलिला वाल्मिक तैसेची करीन,
वरतून दावीन नामा म्हणे. देव सुद्धा म्हटला आता वाल्मिक महर्षीने लय भजन केलंय. आता वाल्मिक महर्षी जसं जसं बोलले, वाल्मिक महर्षी म्हटले ना तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. वाल्मिक महर्षी म्हटले ना तुझी बायको रावण पळवून नेऊ द्या. वाल्मिक महर्षी म्हटले तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागल, जातो. वाल्मिक महर्षी म्हटले तुझ्या पायात काटे मोडतील, मोडू द्या. आता जसं जसं वाल्मिकी बोलले तसं तसं मी वागल. आता भक्ताच्या मागं जाणं माझं कर्तव्य आहे. अभंगाचं 3रं चरण. देव इच्छित चरणीची माते, 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 देव इच्छित चरणीची माते. धावत होत चालती माग मागे, धावत चालती माग मागे, मायाच्या चित्ताने तरतील दोषी, मायाच्या चित्ताने तरतील दोषी. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, मायाच्या चित्ताने तरतील दोषी, देव इच्छित चरणीची माती, धावत चालती मागे मागे, मागे धावत चालती मागे मागे, मागे चालती देव इच्छित चरणीची माती, धावत चालती धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देव इच्छित चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय सामर्थ्य आहे माणसामध्ये. मायबाप हा प्राण्यांवर मात करू शकतो, हा हवामानावर मात करू शकतो, हा परिस्थितीवर मात करू शकतो. आणि याने मनावरच जर घेतलं, जरी माणूस म्हणून जन्माला आलेला असला तरी जगाच्या बापाला सुद्धा ऐकायला लावू शकतो. जगाच्या बापाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन आठवा. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी, अनन्य भक्ती भावे निळा वंदित सेवाय. 14 वर्ष भगवंताने श्रीखंड्याच्या रूपानं नाथबाबांच्या घरी पडेल ते काम केलं. पडेल ते चरणीचे रज वंदी शुळ पाणी. भगवंत सुद्धा संतांच्या पायाची, भक्ताच्या पायाची माती कपाळाला लावतोय. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वाल्मिक महर्षी जसं जसं बोलले, देव वाल्मिक महर्षींच्या माग माग गेला हो. आणि त्याला आपण रामायण म्हणतो. आज अयोध्या जगातली सर्वात सुंदर नगरी बनवण्याचं काम देशाचे पोलादी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी करताय. पण सांगू, जितकं रामाला महत्व दिलं जातंय ना, तितकंच वाल्मिक महर्षींना सुद्धा महत्व दिलं जातंय. परवा मोदीजी अयोध्येत गेले आणि तिथल्या रेल्वे स्थानकाला महर्षी वाल्मिकींचं नाव दिलं. अहो, बायको जर ऐकण्यातली असली ना तर गावात सगळ्यांना सांगत, बायको माझं ऐकती, बायको माझ्या शब्दाच्या पुढं नाही, बायको माझ्या शब्दाच्या पुढं नाही. नसले ऐकत तरी म्हणत, बायको माझ्या शब्दाच्या पुढं नाही. खाजगीत तिला सांगतं, फक्त माणसात नीट बोलत जाय. बायको ऐकण्यातली असली तरी अभिमान वाटतो. जगाला ओरडून सांगतं, बायको माझ्या ऐकण्यातली आहे. जगाचा मालक भगवंत स्वतः ऐकण्यातला असला, याच्यापेक्षा मोठा पुरुषार्थ कोणता आहे. आणि ते सामर्थ्य माणसात दडलेलं आहे. तुमच्यात दडलंय, माझ्यात दडलंय, लहान मुलांमध्ये लढलंय, माता भगिनींमध्ये दडलंय. प्रत्येकामध्ये ते सामर्थ्य दडलंय की देवाला सुद्धा आपलं ऐकावं लागेल. ऐकलंय देवाने भक्ताचं. ते सामर्थ्य फक्त शेवाळ बाजूला करायची गरज आहे. हात असंच पाण्याचा झरा आहेच. तुम्हाला आम्हाला जे आलंय ना
ते शेवाळच आलेलं आहे. तुम्ही आम्ही स्वतःला कमी समजायला लागलो, याचं त्याचं ऐकून आपला आत्मविश्वास कमी करून घ्यायला लागलो. मूर्खांचं ऐकून जीवनाचं वाटोळं करून घेण्यापेक्षा संतांचं ऐकून जीवनाचं सोनं करून घेऊ ना. जर इतिहासात आपल्याच वाडवडिलांनी असं कर्तृत्व केलं असेल की त्यांच्या पायाची धूळ देवाने कपाळाला लावली असेल, तर तुम्ही आम्ही त्याच रक्तमांसात जन्माला आलो ना. जे ज्ञानेश्वर महाराजांना जमलं, जे नामदेव महाराजांना जमलं, तुकाराम महाराजांना जमलं, शिवराय संभाजीराजांना जमलं, पुण्यश्लोक अहिल्या देवींना जमलं, संत भगवान बाबांना जमलं, ते तुम्हाला आम्हाला का जमणार नाही? संत शिरोमणी सावता महाराजांना जमलं, ते आम्हाला का जमणार नाही? जमल, मरगळ झटकावी लागणार आहे. आणि आज चढली आहे काय? मरगळच चढलेली प्रत्येकाला. मला सांगा, आज धनंज गावामध्ये कितवं वर्ष चालू आहे उत्सवाचं? 24वा, म्हणजे दुसरं तप पूर्ण झालं. काय कमी आहे सांगा मला, काय कमी आहे? सगळंच ब्रँडेड आहे हो, अख्खं ब्रँडेड आहे अख्खं. मंडप सुद्धा मला वाटतं मंडपवाल्याने नवीन खरेदी केलाय का काय? कुठं जबा ना, कुठं असा काळा डाग तरी आहे का? मंडप ब्रँडेड, साऊंड सिस्टीम ब्रँडेड, कलाकार महा ब्रँडेड, कथाकार ब्रँडेड, कीर्तनकार ब्रँडेड. तुम्ही आम्ही सुद्धा जर डोक्याला तेल लावून आलो तर काही फरक पडणार आहे का? खरं सांगा मला. माई तुम्हाला विनंती, उद्या सकाळी आंघोळ करायला नाही जमलं तर काही हरकत नाही, कीर्तनाला येताना आंघोळ करून या. करा उद्यापासून. म्हणजे सकाळी केली तर दुधात साखर, पण एखादं म्हणाल दोनदा करायची तर सकाळी करू नको बाबा 8 दिवस. कीर्तनाला येताना आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर पॅराशूटचं तेल डोक्याला लावा. तेल लावलं की मस्त भांग पाडा. भांग पाडलं की कपाळाला टिळा लावा आणि मग कीर्तनात या. थंडीच नाही तुम्हाला सांगतो मी. तुम्ही का जर्किंगन, स्वेटरन, मफलरीन, चादरी, जे माळ्यातून आले त्यांनी सुद्धा डिकीट ठेवून टाका. ते स्वेटर, मफलर, पंचे जे गुंडाळले ना, ते डिके आहे की आपल्याकडं? गाडीचं डिकीट ठेवा. मंडपात अजिबात थंडी नाही. मला तर थंडी अजिबात जाणवत नाही, अजिबात थंडी नाही, काहीच गरज नाही. फ्रेश पाहिजे. यांचे नवे कपडे काढा उद्या सगळे कपाटातले. तुम्ही जे लग्नाला जे कपडे काढता ना यांचे, तसे ते ढेकणं लागायला लागले त्या कपड्यांना. ते त्यांचा नंबर कधी येणार त्या कपड्यांचा? ते कोणासाठी ठेवलेले आपण ते कपडे? अहो गावात एवढा मोठा उत्सव चालू आहे, आता नवे कपडे, 12 कपडे इकडे घालून यायचे का? कामावरचेच कपडे तसेच घालून यायचे मळलेले. नवे कपडे उद्या यांचे सगळे काढा. उद्यापासून नवीन कपडे पाहिजे मला डायरेक्ट. पॅन्टही नवीन, शर्टही नवीन, कपाळाला टिळा, डोक्याला तेल, आणि कीर्तनकाराचा मूड असा वाढला पाहिजे. माय तरुण भावंड बा बरं सगळे टिळा लावून खटाखटे एकदम. बघा बरं, बालाजीराव उभे राहतोय माझ्यासाठी, उभे राहतोय माझ्यासाठी. फक्त तिकडे तोंड करून राम राम म्हणा, पलीकडे तोंड करून राम राम. सगळे जर असे दिसले तर कसं चित्र दिसल? ब्रँड प्रत्येकाकडे आहे, नाहीये कोणी म्हणा बरं, फक्त नाहीये. प्रत्येकाच्या कपाटामध्ये चांगले कपडे, ते काढायचे कधी आपण? ते ढेकणं लागायला लागले, त्यांना खराब व्हायला लागले ते कपडे. उद्या मला सगळ्यांचे कपडे, तुम्ही सुद्धा साड्या जरा चांगल्या, उगीच चादरी बिदरी पांघरायच्या नाही, काही गरज नाही. म्हातारे झालो काय आपण? आत्ताच जर आपण असेच म्हणजे ढिल्ले पडायला लागलो तर भविष्यात अहो ही मंडळी वय झालेली राहतात. काही ते बघा, ते विनेकरी, ते वय आहे का विना घेऊन उभं राहायचं? पण वयाने म्हातारे झाले, मानाने तरुण येते म्हणून विना घेऊन उभे आहे का? स्वेटर आहे का, चादर पांघरलेली आहे का, काय कशाची ऊर्जा, कशाची? तरुणा भाग्यवंत नट हरी गीत गावे, नट हरी गीत गावे, नट हरी गीत गावे. तरुणा भाग्यवंत नट हरी
तरुणांबद्दल तक्रारच नाही आपली काहीच. झाल्या तर त्यांच्यासाठी टाळ्याच झाल्या पाहिजे. फुल जोश मध्ये सगळ्या गावात मला दिवे लावून टाकले पोरांनी. फटाकडे तर 8-10 हजाराचे फटाकडेच उडवले असतील आज. तरुण धार लावून आहे. शब्दाचं सौंदर्य वाढवताय सगळी तरुण पोरं. आणि आपण सुद्धा त्या आनंदात सहभागी हो. मरगळ आपल्याला झिजून मारायचंय, कुजून मारायचं नाही. तुम्हाला वाटतं का मी 300 किलोमीटर ड्रायव्हिंग केली असेल वाटतं तुम्हाला? केली मी. 1-2 ठिकाणी तर रस्ते बंद केलेले, पुन्हा असं लांबून फार हे करून यावं लागलं मला. तिकडचे ते काळेश्वर वगैरे ते रोड कामं चालू आहे. मी नांदेड मधून आलो. 300 किलोमीटर ड्रायव्हिंग आहे. मला वाटतं तुम्हाला या पोरांनी 300 किलोमीटर ड्रायव्हिंग केलेली आहे. आलो गाडीतून उतरलो, फेटा बांधलो, उभा आहे मी. काय शक्य राहायचं कारण नाही. पुढच्या वर्षी ते जनरेटर अजून तिकडे लांब नेऊ जरा थोडंसं. ते खडखड खडखड वाजत जरा. नाही तर मग ते मोठा आणा सेटअप डायरेक्ट, त्याचा आवाज येत नाही, काहीच होत नाही. हा मोठंच आहे, आवाज का मारित ते? आता आवाज नाहीत नव्या जनरेटर. केशव भाऊला विचारा ना, नवे जनरेटर आता आवाज नाही मारती का होते? मोठे मोठे सेटअप आले त्याचा आवाज नाही देत. काय जनरेटर केशव भाऊच आहे का? नाही हो, शक्यच नाही. शक्यच असं होणारच नाही. मी सांगतो ना, आमची काय आजची मैत्री काय. ते जनरेटर जर गेलं तर इथं टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता आहे. तो जनरेटर डिस्टर्ब करतोय. बघा तुम्ही, आता कुत्र करते, खरा जनरेटर करतोय. त्याला आता जाग आली. ते म्हणते 11 वाजून गेले, माणसं काय आहे ना बाहेर. अरुण गुरुजीला असले गुरुजी लय दिवसाने आपली भेट झाली आज. लय मित्रवर का आम्ही असं रमार. लय जीवलग म्हणजे पार अरुण हा तिथंच आपली भेट झाली. केशव भाऊची आमची पण काहीच नाही. उद्या मला फुल उत्साह पाहिजे मंडपात. प्रसन्न चेहरे पाहिजे. कीर्तनकाराला वाटलं पाहिजे 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं. कोणताच कीर्तनकार करीत नाही तसं, पण वाटलं पाहिजे. माझ्या तरुण भावंडांचे खूप खूप धन्यवाद. असंच उत्तरोत्तर उत्साह वाढत राहिला पाहिजे. धनंज गावामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री लोकडेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापना व कलशारोहणाचा 24वा वर्धापन दिन, त्या निमित्तानं कीर्तन केसरी हरिभक्ती परायण भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम, आमचे मित्र, ज्येष्ठ मित्र भागवताचार्य, ज्यांच्या नावातही शिवे, नावातही आनंद आहे आणि राहणीमानातही नेहमी आनंदीच असतात, हसत असतात, असे आमचे ज्येष्ठ मित्र शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धामकर, त्यांची कथा सुरू आहे. त्याचप्रमाणे गोड गळ्याचे धनी, आम्हा युवकांचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध गायक, हरिभक्ती पारायण संगीत अलंकार श्री रामानंदजी महाराज ढाले गुरुजी, गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तितक्याच ताकदीचे रवी महाराज, म्हणजे ढाले गुरुजी आणि रवी महाराज अशी जोड आहे. जशी शोलेची जय आणि वीरूची जोड आहे, तशी महाराष्ट्रात ढाले गुरुजी आणि रवी महाराज पवार या दोघांचा जोड आहे. त्यांनी आयुष्यभर ते टिकवले. असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट रवी महाराज पवार गुरुजी, आपले मनापासून धन्यवाद. हरिपाठ प्रमुख संगीतरत्न हरिभक्तीपारायण गोविंद महाराज शिंदे, काकडा प्रमुख हरिभक्तीपारायण रमेश महाराज वाडीकर, गायनाचार्य भजन सम्राट निवृत्तीजी महाराज लकडे, त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे प्रमुख व कीर्तनातही प्रमुख स्थानी विराजमान झालेले हरिभक्तीपारायण श्री बालाजी महाराज चिंचाळकर, आपले धन्यवाद. मृदंग सम्राट हरिभक्तीपारायण भागवत महाराज पेटगावकर, आपले धन्यवाद. आता गोड असे मृदंग साथ करणारे वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध पखावज वादक, अशी ज्यांची ओळख आहे, हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे मृदंगाचं अध्ययन करतात, असे आमचे बालमित्र, मोठं नाव संप्रदायातलं हरिभक्तीपारायण मृदंग सम्राट अरुण महाराज कदम गुरुजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अरुण महाराजांसाठी. खूप सारे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात. आणि वारकरी संप्रदायात तर स्वतःच्या कलेचा ठसा उमटवलाच, पण बाहेरील जे संगीत क्षेत्र आहे, ज्याला शास्त्रीय गायनाची परंपरा लाभलेलं संगीत क्षेत्र,
त्या संगीत क्षेत्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं नाव पोहोचवणारे हरिभक्ती परायण मृदंग सम्राट आसाराम महाराज साबळे गुरुजी, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नामवंत कलाकारांना साथ करण्याचं काम आसारामजी महाराज साबळे गुरुजी करतात. साबळे गुरुजींचे धन्यवाद. मराठी तडकाची टीम शूटिंगसाठी उपस्थित आहे, मराठी तडकाचे धन्यवाद. आणि विशेष आपल्या सगळ्यांचा आवाज दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करताय ते पुण्यनगरीचं वैभव, वारकरी संप्रदायामधील प्रसिद्ध साऊंड ऑपरेटर आणि साऊंड सिस्टीमचे मालक अशी ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय केशवभाऊ पवार, केशवदादा मोरे, केशवदादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगलं काम केशवभाऊ सुद्धा करतायत. आणि केशवभाऊला म्हणजे तारेवरनं चालावं लागतं. एखादा गायक एखादा वादक मोठा असला तर ठीक आहे हो, आता सगळेच हत्ती म्हटल्यावर ते जमतंय का? या हत्ती बसायचंच काम आहे त्यांना 8 दिवस, कोणाचं कसं कसं पाहिजे, पण ते तारेवरनं चालणं आमच्या केशवभाऊ मोरेंना जमलंय. सन्माननीय केशवभाऊंचे धन्यवाद. गावातील सगळ्या तरुण मंडळाचे धन्यवाद. विशेषतः अखिल भारतीय छावा संघटनेचे नायगाव तालुक्याचे अध्यक्ष माझे मित्र बालाजीदादा पाटील, बालाजीदादांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आजचं कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलंय ते श्री जयवंतराव कोंडीबा पाटील सूर्यवंशी, जयवंतरावांचे मनापासून धन्यवाद. आज ज्यांनी अन्नदान केलं ते श्री गणेशराव दत्ताराम पाटील सूर्यवंशी, आपले देखील अत्यंत मनापासून धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, विरोधी पक्षनेते, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद. समस्त आणि टाळकरी वाढवावं लागणार बरं का आपल्याला. नुसते मोठे मोठे कलाकार नका बोलू. हरिपाठाला आपली पोरं टाळ घेऊन उभे राहा. सगळं आहे, टाळकरी कमी. मी गावई मंडळीला म्हणतोय टाळ वाजवा, ते म्हणतील का वाजवतील? टाळाला साथीला पोरं पाहिजे. जरा उद्यापासून हरिपाठात सुद्धा आपल्या पोरांना टाळा घेऊन उभे करा बरं का बालाजीराव. म्हणजे पुढे चालून आपल्याला टाळकरी पण लागणार आहे. समाज तर काही विशेष नाही, सगळं भारी परिपूर्ण आहे. मी ह्या सप्ताह समितीचं खूप ढाले गुरुजी, गावची लोकसंख्या कमी आहे, खूप कमी आहे, पण 25,000 लोकसंख्या असलेल्या गावाला लाजवल असा सप्ताह गावकऱ्यांनी केलाय. करतायत आणि पुढेही करणार. करावं तेवढं कौतुक थोडं आहे. दाते भरपूर आहे, इथं देण्याची वृत्ती मोठी आहे. त्यामुळे भगवंत इथल्या लोकांना भरभरून देतोय. शेवटी धर्म टिकला तर माणूस टिकणार आहे. आणि तुम्ही धर्म टिकवण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळा अभंग सोडवणं काही शक्य नाही, पण एका चरणाचा अर्थ तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.